आज आपण माहिती घेऊयात एक्सटर्नल काउंटर पल्सेटर म्हणजे ECP ट्रीटमेंटविषयी. ECP ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारावर केली जाणारी विना शस्त्रक्रिया म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. ही अत्यंत सोपी व सुरक्षित अशी चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये BP ॲपरेटस म्हणजे BP मोजायचे जे मशीन आहे त्यामध्ये असणारे फुगे जसे असतात त्याप्रमाणे हवेचे फुगे पायाला, मांडीला व बटक्सला बांधले जातात व हृदयाच्या 2 बीट्सच्या मध्ये ते सिक्वेन्सली खालून वर फुगवले जातात. त्यामुळे काय होतं की हृदयाचा रक्तपुरवठा 200% वाढतो. हृदयाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कप्प्यांमध्ये अतिरिक्त रक्त येतं. हे अतिरिक्त रक्त घेण्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे कॉरोनरी आर्टरीज या रुंद व्हायला सुरुवात करतात. त्यानंतर ज्या लहान रक्तवाहिन्या असतात त्या डायलेट होऊन रुंद होतात. तिथे अँजिओजेनेसिस म्हणजे अनेक नवीन रक्तवाहिन्या तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याचप्रमाणे जन्मताच असलेल्या रक्तवाहिन्या म्हणजे केशिका ज्या बंद असतात त्या उघडण्यास सुरुवात होतात. त्याला कोलॅटरल फॉर्मेशन असं म्हणतात. त्याचप्रमाणे हृदयाच्या आतली जी त्वचा आहे एंडोथेलियम तिला मसाज होतो व त्यामुळे त्या एंडोथेलियममध्ये असलेलं डॅमेज रिपेअर होतो. त्यात तिथे असलेले प्लाक्स ब्लॉकेजेस स्थिर होतात. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस असतात ते कमी होतात. यामध्ये विशेष महत्त्वाचा जो बेनिफिट मिळतो तो म्हणजे हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह होतं. ज्या रुग्णांना अनेक कालावधीपासून हृदयविकार आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे अशा रुग्णांमध्ये डाव्या कप्प्याची हृदयविकाराचा झटका आल्यामुळे डाव्या कप्प्याची कार्यक्षमता म्हणजे पंपिंग कमी झालेलं आहे ते पंपिंग सुधारतं. हृदयाच्या मांसपेशींमध्ये रक्तपुरवठा सुरळीत होतो व तिथल्या ज्या मृत पावलेल्या आणि ज्या कमकुवत झालेल्या मांसपेशी आहेत या कार्यान्वित होतात व हृदयाचं पंपिंगचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं. त्याचप्रमाणे हृदयाच्या सोबतच किडनी, मेंदू आणि इतर सर्व अवयव जिथे जिथे रक्तपुरवठा कमी आहे तिथे तिथे रक्तपुरवठा सुरळीत होतो.